केंद्रीय आरोग्य तथा आयुष मंत्री यांच्या जिल्ह्यातच आरोग्य पदभरतीत घोळ। प्रतिनिधी भागवत जाधव। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। बुलढाणा जिल्हा परिषद कडून काही दिवसांपूर्वी योगा आणि नॅचरोपॅथी पदासाठी एक जागा निघालेली होती, परंतु त्या पदभरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे दिसून येत आहे। या भरती दरम्यान प्रथम लागलेल्यांना उमेदवाराने काही दिवसानंतर राजीनामा दिल्याचा त्या ठिकाणी आरोग्य सेवक या पदाचा अनुभव योगा आणि नॅचरोपॅथी थेरपिस्ट या पदाला देऊन गुण वाढवण्यात येऊन नियुक्ती करण्यात आली, परंतु ही सर्व प्रक्रिया शासनाने दिलेल्या GR नुसार झालेली नाही। संबंधित पदाशी निगडीत अनुभव असणे अपेक्षित आहे। तृतीय क्रमांकावर असलेली उमेदवार डिग्री हीच तर BSc योगा नॅचरोपॅथी ही डिग्री पूर्ण झालेली दाखवून गुण देण्यात आले, तरी सदर पदभरती दरम्यान चौथ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे पूर्ण व बरोबर असून त्यांच्यावर कधीही न भरून निघणारा अन्याय झालेला आहे। बघूया तर मग डॉक्टर गजानन बाजळ यांच्या प्रतिक्रिया। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करिता प्रतिनिधी भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। आज आपण जे उपसंचालकाला निवेदन दिलं, या निवेदनामध्ये नेमका विषय काय होता आणि आपण त्या निवेदनात काय लिहिलं होतं? प्रथमतः बघितलं तर मी उपसंचालक कार्यालयामध्ये येतोय, बुलढाणा जिल्ह्यामधून आलेलो आहे। तर विशेषतः ही आमच्या बुलढाणा जिल्ह्यासाठी दुःखद अशी बातमी म्हणजे की ज्या खात्याचे आयुष मंत्री आमच्या जिल्ह्यात येतं, जे माननीय प्रतापरावजी जाधव जे आरोग्यमंत्री येतं आणि आयुष विभागाचे सुद्धा मंत्री येतं, त्यांच्या जिल्ह्यामध्येच त्यांचे अधिकारी भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ घालत आहेत किंवा त्यांना म्हणजे जर रिसर सांगायचं झालं म्हणलं तर या भरती प्रक्रियेत कसा गोळ झाला हे मी तुम्हाला संदर्भात सर्व स्पष्टीकरणासही सांगू शकतो की एक योगा नॅचरोपॅथी थेरपीची पोस्ट निघालेली होती एका जागेसाठी। त्याच्यात त्यांनी काय केलं, 1 नंबरचा विद्यार्थी घेतल्यानंतर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला। राजीनामा दिल्यानंतर ती जागा रिक्त झाली। त्या जागेवर यांनी काय केलेलं आहे, नंबर 2चा व्यक्ती घेतला की ज्याला आरोग्य सेवकचा अनुभव योगा आणि नॅचरोपॅथी थेरपिस्ट पोस्टला दिला। आणि संबंधित GR जर आपण बघितला तर संबंधित GR मध्ये असं लिहिलेलं आहे की बुवा संबंधित पदाशी निगडीत अनुभव असला पाहिजे। आणि तत्सम अधिकाऱ्याला मी विचारणा केली की बुवा संबंधित पदाशी निगडीत अनुभव असला तरच तुम्ही घ्या। तर तत्सम अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की बुवा हॉस्पिटलमध्ये काहीही काम कोण केलेलं असलं तर तो अधिकारी कोणत्याही पदासाठी पात्र आहे। म्हणजे आता या अगोदर तुम्ही या विषयावर तक्रार केलेल्या आहेत का? हा, या म्हणजे तक्रारी याच्या आधी आम्ही 1.5 महिन्याच्या पूर्वी तक्रार केलेली आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी यांना केली, त्यानंतर CO केलेली आहे, त्यानंतर तिथं कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर आता उपसंचालक साहेबाकडे आलेलो आहे। त्यांनी प्रतिसाद दिला नाही का खालच्या अधिकाऱ्यांनी? नाही, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही। निव्वळ तोंडी उत्तरं देऊन आणि कोणी बा गुंडगिरी प्रवृत्तीचा आहे पुढचा व्यक्ती आणि तो तुम्हाला म्हणजे काय होईल काही सांगता येत नाही, असे निव्वळ तोंडी उत्तरं देणं चालू असतात। लिखित स्वरूपात काहीही मिळत नाही। आणि राहिला विषय यांचा उपसंचालक साहेबाचा, तर यांना 1.5 महिना देऊन झालेलं आहे माझं निवेदन आणि आता कुठंतरी 2-3 दिवसानं ते तिथं पोहोचणार आहे आणि त्याच्यानंतर मला त्याचा अहवाल येणार आहे। तर आता हे पण एक प्रश्नचिन्ह निर्माण होते की बा इतकी दिरंगाई का होती या प्रकरणामध्ये। आणि राहिला नंबर 2चा व्यक्ती, तर मी तिथे जिल्हा आरोग्य अधिकारी साहेबांना हा पण प्रश्न केलेला आहे की बा सिव्हिल इंजिनियर जर असला आणि तुम्ही जर का इलेक्ट्रिकल इंजिनियरचा त्याला अनुभव देऊन जोडून तिथं घेणार असले समजा, तर ती बिल्डिंग जी उभारणार आहे आपण ती किती चांगल्या पद्धतीची असेल आणि तो निवड करणारा पण किती चांगल्या पद्धतीचा असेल हे आपल्याला त्याच्यावरून समजून जाईल। तर आता याच्यानंतर उपसंचालक साहेबांनी जर आपल्या निवेदनावर विचार केला नाही किंवा आपलं योग्य मार्गदर्शन केलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? आता याच्यात काय झालेलं आहे की 3 नंबरची मुलगी तर त्यांनी स्वतःहून, जी माझ्यावरती आहे ती स्वतःहून तोंडी आदेशाद्वारे यांनी मान्य केली जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यानं की माझ्याकडून ती गलतीने घेतल्या गेलेली आहे। आता बघा की 3 नंबरची मुलगी त्यांच्याकडून गलतीने घेतल्या गेलेली, मला 4 नंबरवर ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे हे किती आणि कोणत्या कलमानुसार यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात, सरकारी कामात हस्तक्षेप, भ्रष्टाचार, की म्हणजे याच्यात काय कोणकोणते कलम लागतील आता हे पोलीस प्रशासनाला आणि कोर्टालाच माहिती असेल की किती कलमानुसार यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात। तरी पण याच्यात माननीय मंत्रीजी येतं प्रतापरावजी जाधव साहेब यांनी विशेषतः आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या घरामध्ये हे काय प्रकरण चालू आहे याच्यावर विशेषतः लक्ष द्यावं। म्हणजे एकूण 4 वेळेस मी प्रतापराव जाधव साहेबांना भेटलेलो आहे, त्याच्यावर त्यांचं कोणतंही उत्तर मिळत नाही की बुवा समजा की मी अशी कार्यवाही करायला होतो का तशी कार्यवाही करायला होतो, हे त्यांच्या राज्यामध्ये काय चालू आहे हे त्यांनाही माहीत नाही। आणि उपसंचालक साहेब जे येतं, आता याच्यानंतर जर का मला न्याय मिळाला नाही समजा तर मला आता नाईलाजाने इथे साहेबाच्या इथे उपसंचालक त्यांच्याकडे तर मी न्यायाची अपेक्षा सोडलेली आहे, पण उपसंचालक साहेबाच्या इथे मला एकतर काहीतरी आत्मदहन करावं लागणार आहे, कारण याच्यावर माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे, नाहीतर काही उपोषणाचा मार्ग तरी मला पत्करावा लागणार आहे। आणि याच्यामध्ये समजा आता याच्यात काही होऊ शकते, तर या सर्वस्वी गोष्टीला जिम्मेदार उपसंचालक साहेब आणि हे सर्व जे त्यांच्या खालचे कर्मचारी आहेत हे जिम्मेदार राहतील।